नमस्कार मित्रांनो, आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे मित्रांनो. कारण बैलगाडी शर्यत क्षेत्र म्हणले तर सध्या टॉपच्या आदत वासरांची खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात आणि त्यातीलच एक आपण आदत वासरू टॉपची नवीन खरेदी झालेली दाखवते मित्रांनो. आणि नक्कीच बघू शकताय आणि आपण दाखवतो ती म्हणजे नानांची नवीन खरेदी आणि एकदम टॉपची अशी नवीन खरेदी आहे मित्रांनो. आणि खरंच एक खिल्लार दावण कशी असावी तर तुकानाना मिटकरी पारीकर वडीकर यांची एकदा दावण बघून जावा. दावण मित्रांनो पाहायला गेलं तर वासरं आठवड्यातून 2-3 खरेदी विक्री होत असतात. त्याच्यामुळं दावणीला खास करून कधी बघायला गेलं तर 1 ते 2च वासरं दिसणार मित्रांनो. आणि त्यातीलच टॉपची वस्तू आज आपण दाखवतोय आणि एक परवाची नवीन खरेदी आहे मित्रांनो. आणि आज आपण हा व्हिडिओ संपूर्ण बैलगाडी शर्यत क्षेत्रातील जी युवा पिढी आहे आणि प्रत्येक युवा पिढीतील तरुणांना वाटत असते की एक चांगला खोंड आपण खरेदी करावा आणि या शर्यत क्षेत्रामध्ये कुठेतरी आपण सहभागी होणं, एक आपलं नाव करावं किंवा व्हावं असं प्रत्येक नवीन गाडा मालकाला वाटत असते. आणि त्याच पद्धतीची एक आखीव रेखीव मजबूत बांधीची वस्तू नानांनी आपल्या दावणीला आणली. नानांचा अनुभव जवळजवळ 40 ते 45 वर्षाचा आहे मित्रांनो. आणि त्याचीच पोचपावती ही वस्तू मित्रांनो बघू शकताय. अतिशय प्रेमळ आणि चांगल्या स्वरूपाची टॉपची वस्तू आहे. बघू शकताय कशा पद्धतीची शरीररचना आणि मागील चौक बीक बघू शकताय मित्रांनो. अतिशय असं सुंदर आणि देखणं पारदर्शक असं वासरू आहे मित्रांनो. शेपुडी बघू शकताय लहानसा आणि पाठीमाग वासराचा चौक बघू शकताय. अत्यंत एक रुबाबदार अशा पद्धतीचं वासरू, एक देवान घडवलेली मूर्तीच जणू अशा पद्धतीचं एक ठेवणीचं वासरू आहे मित्रांनो. बघू शकताय वान बिन वासराचा आणि अतिशय मजबूत अशी पाय आहेत बघू शकताय. आणि एक आपल्या माझ्या वैयक्तिक निदर्शनातील एक टॉपची खरेदी आहे मित्रांनो ह्या महिन्यातील नानांची. एक अनुभवी बैलगाडा मालक असतील, खिल्लार प्रेमी असतील, त्यांनी नक्कीच या वासराची किंमत अंदाजे कमेंट बॉक्समध्ये टाकू शकताय. बघू शकताय कसा प्रकारे वासराचा पार आहे. अत्यंत करंटचं वासर आहे मित्रांनो. सोडलं तर एक वेगळाच रुबाब आहे मित्रांनो. सुटून जाईल म्हणून आपण काय सध्या वासरू सोडत नाही. दावणीला नवीन आहे आणि कवळं वासर आहे मित्रांनो. बघू शकताय करंट त्याच पद्धतीनं वासरामध्ये. आणि शेपटीचा दांडा बघू शकता मित्रांनो. हा वर करूनच कान बिन कसं बावारते. आणि एक पूर्ण मापाचं वासर आहे. आणि एक माझ्या नजरेतून रायफल 81-81ची एक खास आठवण होऊन जाते या वासराकडे बघितलं तर. कारण रायफल 81-81 पहिला एक आदत किंवा खोंड असताना ज्यावेळेस त्याची शरीररचना किंवा रूपरेषा होती ती ह्या वासरामध्ये वैयक्तिक मला तर दिसून येते मित्रांनो. ज्याचा प्रत्येक बैलगाडा मालक असेल किंवा बघण्याची दृष्टिकोन हा वेगवेगळा राहतो. आणि त्याच पद्धतीनं कोणाला कोणत्या नंदीसारखा किंवा भविष्यात कोणत्या नंदीसारखं दिसू शकतं किंवा प्रसिद्ध एखादा नंदी आहे आणि तो नंदी आदत वयात अशा पद्धतीने दिसत होता तर त्या नंदीचं नावसुद्धा कमेंट करू शकता की बाबांनो ह्या नंदीसारखं हे वासरू दिसते किंवा असाच एक नंदी होता ह्या वासरासारखा. कारण वासरूसुद्धा त्याच पद्धतीचं आहे, एक आखीव रेखीव बांधायचं आहे. जर कोणाला ही वस्तू पाहिजे असेल तर नक्कीच नानांशी संपर्क करा. आपण नंबर देणारच आहोत. एक टॉपची विक्रमी खरेदी आहे ह्या महिन्यातील नानांची, सर्वाधिक उच्चांक किमतीची आणि जोरदार अशी ही
खरेदी आहे. चला आपण भेटूया नंतर नवीन व्हिडिओमध्ये.